We learn about the meiosis in introductory part. Today we see about the meiosis in detail. What is the process of cell division in meiosis type of cell division? So in meiosis we know about the cell division. Required cells are germ cells or reproductive cells. Only in reproductive cell or germ cells play or role for the cell division of meiosis type. सर्वात पहिल्यांदा meiosis मध्ये आपण काय पाहतो तर meiosis ज्यावेळेस प्रोसेस होते त्यावेळेस दोन टाइप्स मधून ती क्रॉस होते. सर्वात पहिल्यांदा meiotic cell division, first meiotic cell division, and then second meiotic cell division. दोन सब टाइप्स आहेत मियोसिसचे. फर्स्ट meiotic cell division and second meiotic cell division. तर सर्वात पहिल्यांदा आपण फर्स्ट meiotic division बघणार आहोत. तर फर्स्ट meiotic division ज्याला आपण काय म्हणतो हेटेरोटाइपिक डिव्हिजन. हेटेरोटाइपिक डिव्हिजन. Heterotypic division because the cells is divided into parent cell is divided into two daughter cells, but the parent cell is diploid, their daughters are haploid. They are not similar to parent, so it is known as a hetero. कारण की डॉटर सेल्स ह्या पॅरेंट सेल्स सारख्या नसतात आणि त्यांच्यामध्ये काहीच सिमिलरिटी नसते, त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो हेटेरोटाइपिक सेल डिव्हिजन. तर फर्स्ट meiotic डिव्हिजनमध्ये पॅरेंट सेल हा फक्त दोन डॉटर सेल्समध्ये डिवाइड होतो आणि सेकंड meiotic सेल डिव्हिजनमध्ये आपण त्याच्या पुढे बघतो की प्रत्येक डॉटर सेल हा पुन्हा दोन दोन डॉटर सेल्स फॉर्म करतो. तर याच्यामध्ये ही जी फर्स्ट meiotic सेल डिव्हिजन आहे ही कशी प्ले होते किंवा काय प्रोसेस आहे याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा फर्स्ट meiotic सेल डिव्हिजनमध्ये सेल ही पहिल्यांदा काय करते कॅरिओकायनेसिस करते. बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय कॅरिओकायनेसिस? कॅरिओकायनेसिस इज ए न्यूक्लियर डिव्हिजन. सर्वात पहिल्यांदा सेलमध्ये काय होतं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि त्यानंतर सेल डिवाइड होतो. तर सर्वात पहिल्यांदा कोणत्या फेजमध्ये येते तर कॅरिओकायनेसिसमध्ये येते आणि कॅरिओकायनेसिसमध्ये ज्यावेळेस सेल येते त्यावेळेस त्याच्या टोटल 4 फेजेस आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट meioticमध्ये आहे म्हणून आपण कॅरिओकायनेसिस फर्स्ट म्हणतो, कारण की सेकंड meioticमध्ये सुद्धा हीच फेज आहे पण आयडेंटिफिकेशनसाठी आपण त्यांना नंबर दिलेले. तर फर्स्ट meiotic बघतोय म्हणून कॅरिओकायनेसिस फर्स्ट. याच्यामध्ये पुन्हा 4 फेजेस आहेत. फर्स्ट प्रोफेज फर्स्ट, सेकंड मेटाफेज फर्स्ट, थर्ड anaphase first, and last one is a telophase, and telophase is also first. तर कॅरिओकायनेसिस माहिती आहे आपल्याला की न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आता न्यूक्लियसचं डिव्हिजन हे टेलोफेजपर्यंत होतं. तर काय काय प्रोसेस असतात आणि काय काय चेंजेस होतात ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा प्रोफेज पुन्हा डिवाइड होतो 5 टाइप्समध्ये. तर फर्स्ट आहे लिप्टोटीन, सेकंड झायगोटीन, थर्ड पॅचेटीन, फोर्थ डिप्लोटीन, and last one is a डायकायनेसिस. तर प्रोफेज सर्वात पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत प्रोफेज फर्स्ट. आता ही जी प्रोफेज फर्स्ट आहे जनरली आपण मायटोसिसमध्ये बघितलं की प्रोफेज फर्स्टमध्ये काय होतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोलस आणि क्रोमॅटिन फायबर हा कंडेन्स होतो आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियोलस हा
डिसअपियर व्हायला लागतो. सेम प्रोसेस आहे, पण मिओसिसमध्ये सर्वात लार्जेस्ट फेज म्हणून कोणाला ओळखतात तर प्रोफेज फर्स्टला, कारण की ही सर्वात लॉंगेस्ट फेज आहे. याच्यामध्ये टोटल 5 टाईप्समध्ये सेल हा प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर मग पुढच्या फेजमध्ये जातो. तर सर्वात पहिल्यांदा प्रोफेज फर्स्टमध्ये येतो लिप्टोटीन. पहिला पाहणार आहोत लिप्टोटीन. तर लिप्टोटीन जनरल आपल्याला माहीत आहे की जो काही सेल सायकल आहे त्याच्यामध्ये आपण 2 फेजेस पाहतो, बरोबर आहे. ज्यावेळेस सेल ही इंटरफेज कंप्लीट करून, म्हणजे जे काही प्रिपरेटरी मटेरियल आहे ते पूर्ण कंप्लीट करून, इंटरफेज कंप्लीट करून ती कुठे येते, एम फेजमध्ये येते. ज्यावेळेस एम फेजमध्ये सेल येते त्यावेळेस, म्हणजे प्रिपरेटरी मटेरियल फॉर्म करून आलेली जी सेल आहे ती कशी असते ती सर्वात पहिल्यांदा शॉर्टमध्ये पाहू. जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो प्रेझेंट असतो, त्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा प्रेझेंट आहे आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये न्यूक्लियोलस प्रेझेंट आहे आणि जे काही क्रोमॅटिन फायबर आहे ते प्रेझेंट आहे. ओके. आणि त्याचबरोबर जे काही सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये आपण सेंट्रिओल बघतो आणि बाकीचे सगळे सेल ऑर्गॅनल्स त्याच्यामध्ये डबल फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. ही आहे इंटरफेज कंप्लीट करून आलेली सेल्स. ओके. तर इंटरफेज कंप्लीट करून आल्याच्या नंतर ती कुठे आली, प्रोफेज फर्स्टमध्ये आली. तर प्रोफेज फर्स्टमध्ये ती कुठे जाते, लिप्टोटीनमध्ये जाते. तर ही जी सेल आहे ही इंटरफेज कंप्लीट करून आल्याच्या नंतर लिप्टोटीनमध्ये काय काय चेंजेस होतात. लिप्टोटीन फेजमध्ये आल्याच्या नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन जशाच तसा राहतो. जो काही न्यूक्लियस आहे त्याची साईज लार्ज होते. न्यूक्लियस increases their एरिया. तर सर्वात पहिल्यांदा न्यूक्लियस काय करतो, स्वतःचा एरिया जो आहे तो इन्क्रीज करतोय. आता मी डबल मेम्ब्रेन नाही काढत आहे, जे काही आहे तो डबल मेम्ब्रेन आहे. ओके. न्यूक्लियस हा स्वतःचा एरिया इन्क्रीज करतो, न्यूक्लियोलस प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर जे काही क्रोमॅटिन फायबर आहे ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये होतं. पण ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये होत असताना एक पर्टिक्युलर ओरिएंटेशन आहे की त्याची अरेंजमेंट कशी होते. तर ज्यावेळेस हा कंडेन्स्ड फॉर्ममधला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तो थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये असतो. ज्यावेळेस लिप्टोटीनमध्ये येतो त्यावेळेस हे जे स्ट्रक्चर आहे त्याची अटॅचमेंट ही कुठून असते, तर पर्टिक्युलर कोणत्याही साईडला असलेल्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून त्याची ओरिएंटेशन असते. तर हा जो आहे तो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये दिसत असताना ओरिएंटेशन ही पर्टिक्युलर पार्टपासून होतं. तर वन साइडेड कोणत्याही एका साईडला तो काय होतो, न्यूक्लियसला तो अटॅच असतो. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला कसं दिसतं, फ्लावर बफे टाईप स्ट्रक्चर दिसतं, बुके टाईप स्ट्रक्चर दिसतं. म्हणून याला आपण काय म्हणतात, बुके स्टेज. कारण की याची ओरिएंटेशन जर बघितली तर आपण काय पाहतो, तर हे जे स्ट्रक्चर आहे ते एक बुके सारखं दिसतं, फ्लावर बुके, म्हणून याला बुके स्टेज म्हणतात. आणि याची ओरिएंटेशन आपल्याला कुठून दिसते, तर अटॅच टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि जो काही सेंट्रिओल आहे तो जशाच तसा प्रेझेंट असतो इन सायटोप्लाझम. तर लिप्टोटीनमध्ये काय काय चेंजेस दिसतात, बीडेड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतो, कंडेन्स्ड फॉर्ममध्ये होतो, म्हणजे जे काही लॉंगेस्ट फेजमधले ज्यावेळेस एक कंडेन्स्ड फॉर्ममध्ये येतं त्यावेळेस त्याच्यावरती बीडेड स्ट्रक्चर फॉर्म होतं. आता इथे बघा इंटरफेस कंप्लीट करून आलेली जी सेल आहे ती कुठे आली, प्रोफेज फर्स्टमध्ये आली. प्रोफेज फर्स्टमध्ये आल्याच्या नंतर ती सर्वात पहिल्यांदा लिप्टोटीनमध्ये जाते. लिप्टोटीन म्हणजेच प्रोफेज फर्स्टची फर्स्ट स्टेप. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय होतं आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे तो स्वतःचा एरिया वाढवून घेतो
आणि जे काही कंडेन्स्ड फॉर्ममधलं मटेरियल आहे म्हणजे काय क्रोमॅटिन फायबर तो कंडेन्स्ड होतोय आणि तो कंडेन्स्ड होत असताना कुठे अरेंजमेंट होतीये न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून त्याची अरेंजमेंट होतीये. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून जेव्हा त्याची अरेंजमेंट होते त्याच्यामध्ये बिडेड फॉर्ममध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसतात आणि हे जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्याला बुके टाईप स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला आपण काय म्हणतो बुके स्टेज म्हणतो. ओके, तर हे जे स्ट्रक्चर आहे सेंट्रिओल हा सायटोप्लाझममध्ये तसाच प्रेझेंट आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झालेला नाही आहे, न्यूक्लिओलस सुद्धा डिसअपियर झालेला नाही आहे. आता याच्यानंतर हे चेंजेस लक्षात आले. तर याच्यानंतर जी सेकंड फेज आहे ती आहे झायगोटी. तर इकडे शिफ्ट करून मी डायग्राम काढते म्हणजे तुम्हाला चेंजेस लक्षात येतील. तर हा आहे लिप्टोटीन, याच्यानंतर सेकंड येईल झायगोटीन. ह्या साईडला काढते. झायगोटीनमध्ये काय होईल, जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो जशास तसा असेल, सेल जशास तसा आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा डबल मेम्ब्रेननी अरेंज आहे. त्याच्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे तो इतका काही पर्टिक्युलरली म्हणून काढावाच असा नाही आहे, त्याच्यामुळे नका काढू, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आपल्याला स्ट्रक्चर काढायला जागा नाही पुरणार. हा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जशास तसा आहे. सेंट्रिओल सायटोप्लाझममध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर जे काही क्रोमॅटिन फायबर आहे जो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आपण बघतो एका स्ट्रक्चरपासून तो ओरिएंट झालेला आहे. तर याच्यामध्ये काय होतं, हा जो कंडेन्स्ड फॉर्ममधला स्ट्रक्चर आहे तो एका पर्टिक्युलर शेपमध्ये फॉर्म होतो, पर्टिक्युलर शेपमध्ये फॉर्म होतो. टोटल आपण 4 घेतलेत कारण की इथे डायग्राम काढण्यासाठी किंवा तुम्हाला स्पेसिफिक कॅरेक्टर समजण्यासाठी आपण तितकेच घेतलेत. ओके, तर जसं की फॉर एक्झाम्पल ह्युमनमध्ये 46 असतात. ओके, तेवढे आपण पण घेऊ शकतो, पण फॉर एक्झाम्पल म्हणून आपण 4 घेतले. तर याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये प्रत्येक स्ट्रक्चर हा पर्टिक्युलर पार्टमध्ये अरेंज होतो. तर इथे मी जे काही डायग्राम काढते 2 सेपरेट कलरमध्ये काढते, एक डार्क आणि एक फेंटमध्ये. तर हे जे जे काही क्रोमॅटिन फायबर आहे ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आपल्याला असं दिसतं. जनरली ज्यावेळेस कंडेन्स्ड फॉर्ममध्ये येतो तर आपल्याला क्रोमोझोम हा व्यवस्थित पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये दिसतो. ओके, तर हा आहे कंडेन्स्ड फॉर्ममध्ये झालेला. तर याच्यामध्ये ज्यावेळेस रिप्लिकेशन होतं किंवा आपण जी डायग्राम पाहतो त्याच्यामध्ये जनरली ही स्टेज आपल्याला अशी दिसते, बरोबर आहे. पण पर्टिक्युलर अजून त्याच्यामध्ये स्प्लिटिंग झालेली नाही आहे म्हणून आपल्याला हे स्ट्रक्चर असं दिसतंय. तर आहे आपण याला बायव्हॅलेंट म्हणतो. बायव्हॅलेंट का म्हणतो, कारण की हे 2 आहेत. ओके, हे आपल्याला कसे दिसतात, 2 दिसतात. पण जनरली रिप्लिकेशन होत असताना क्रोमोझोम स्ट्रक्चर ज्यावेळेस बघतो आपण त्याचे 4 आर्म्स दिसतात आपल्याला. पण हे जे स्ट्रक्चर आहे हे याच्या पाठीमागे दडलेलं असतं कारण की अजून त्याची पर्टिक्युलर स्प्लिटिंग झालेली नाही. पुढच्या फेजमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला ही स्प्लिटिंग होताना दिसते. त्यावेळेस ते कसे दिसतील, टेट्राड फॉर्ममध्ये. म्हणजे कसे, हे असे स्ट्रक्चर आपल्याला दिसतील. ओके, तर पर्टिक्युलर इथे स्प्लिटिंग न झाल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, बायव्हॅलेंट. पण जनरली हे स्ट्रक्चर कसे आहेत, 1 2 3 4 आहेत. ओके, म्हणून आपण याला काय म्हणतो, टेट्राड. काय म्हणतो, टेट्राड. आता याच्यामध्ये जर पर्टिक्युलर एका क्रोमोझोमचे 2 आर्म्स जर आपण घेतले तर याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स. याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स.
एकाच क्रोमोझोमचे दोन जर आर्म्स असतील तर आपण त्याला काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि जर एका क्रोमोझोमचा एक आर्म आणि दुसऱ्या क्रोमोझोमचा एक आर्म जर असे दोन घेतले तर याला आपण काय म्हणतो, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके. फॉर एक्झाम्पल, समजा हा एक क्रोमोझोम आहे, हा सेकंड क्रोमोझोम आहे, हे त्याचे आर्म्स आहेत. ओके. जसे वरच्या साईडनी आहेत तसेच खालच्या साईडनी पण आहे. ओके. जर समजा एका क्रोमोझोमचे दोन आर्म्स धरले तर याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो. पण दोन क्रोमोझोम्समध्ये दोन आर्म्स हे आपण नाही घेतो, तर हा वेगळा क्रोमोझोम आहे याचा एक आर्म आणि हा वेगळा क्रोमोझोम आहे याचा एक आर्म. जर असे सेपरेट क्रोमोझोमचे जर सेपरेट आर्म्स असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके. तर इथे मात्र आपल्याला बायव्हॅलंट किंवा त्यालाच आपण टेट्राड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला क्रोमोझोम दिसतात. चेंजेस तुमच्या लक्षात येत आहेत. जो काही कंडेन्स्ड फॉर्ममधला क्रोमोझोम होता तो आपल्याला कसा दिसतो, एक पर्टिक्युलर कंडेन्स्ड स्ट्रक्चरमध्ये क्रोमोझोम टाईपचा दिसतोय. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जशाच तसा आहे आणि सेंट्रिओल्स पण जशाच तसा आहे. आता थर्ड जी फेज येते ती आहे पॅचिटिन. याला पकॅटिन सुद्धा म्हणतात किंवा पॅचिटिन सुद्धा म्हणतात. स्टेज पाहणार आहोत. पॅचिटिन और पकॅटिन काही उच्चार करू शकता. ओके. तर याच्यामध्ये किंवा झायगोटिनमधून पॅचिटिनमध्ये जाताना काय काय चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर सेल जशाच तसा असतो, त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जशाच तसा आहे, सेंट्रिओल्स प्रेझेंट आहे. ओके. अजून तो सेपरेट होत नाही आहे. आणि जे काही क्रोमॅटिन मटेरियल तुम्हाला इथे दिसतंय, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे स्ट्रक्चर आपल्याला असं दिसतंय, बरोबर आहे. पण याच्या पाठीमागे सुद्धा एक आर्म प्रेझेंट आहे. ओके. पण हे इथे पर्टिक्युलरली आपल्याला दिसत नाही आहे. पण पॅचिटिन स्टेजमध्ये आपल्याला हे जे फॉर्ममध्ये असणारं स्ट्रक्चर म्हणजेच काय, हा जो पार्ट आहे तो इथे अटॅच आहे, बरोबर आहे. हे इथे क्लिअरली आपल्याला दिसत नाही, या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ते दिसतं. पण पॅचिटिन स्टेजमध्ये हा पूर्णपणे टेट्रॅड फॉर्ममध्ये दिसतो. का? कारण की या साईडनी आणि या साईडनी काय होतं तर स्प्लिटिंग होते. आणि स्प्लिटिंग होत असताना हे स्ट्रक्चर इथून काय होतं, डिवाइड होतं आणि इथे आपल्याला पर्टिक्युलर स्ट्रक्चर दिसतं. ओके. म्हणून आपल्याला इथे काय टेट्राड फॉर्ममध्ये जे स्ट्रक्चर आपण पाहिलं ते कुठे दिसतंय, पॅचिटिन स्टेजमध्ये दिसतंय. पॅचिटिन स्टेजमध्ये आपण ते जे स्ट्रक्चर आहे क्लिअरली पाहू शकतो. ओके. पण पॅचिटिन स्टेजमध्ये टेट्राड फॉर्ममध्ये आपल्याला स्ट्रक्चर हे पर्टिक्युलर दिसत आहे. ओके. कारण की या आर्म्समध्ये काय झाली, स्प्लिटिंग झाली, ते सेपरेट झाले. म्हणजे दोन आर्म्स हे जे आपल्याला झायगोटिन स्टेजमध्ये अटॅच फॉर्ममध्ये असे दिसत होते, यावेळेस असा स्टेज जर आला तर ते दोन्हीच्या मधून काय होतं, स्प्लिट होते आणि ते दोन सेपरेट दिसतात आणि आपल्याला टेट्राड फॉर्ममध्ये स्ट्रक्चर हे पॅचिटिन स्टेजमध्ये दिसतं. पण याच्यामध्ये जो की सिस्टर क्रोमॅटिड आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे, ज्यावेळेस अरेंजमेंट होत असताना नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे काय होतात, एकमेकावरती ओव्हरलॅप होतात. एकमेकावरती काय होत आहेत, ओव्हरलॅप होत आहेत. आता याला काय म्हणतात तर चाइज्मा. दोन क्रोमोझोम मी दाखवतीये. ओव्हरलॅपिंग किंवा क्रॉसिंग ओव्हर ज्याला आपण म्हणतो,
तर जनरली तो कशात होतोय तर फक्त आणि फक्त नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्येच होते. तर पॅचेटिन स्टेजमध्ये जे काही क्रोमोझोम्स आपल्याला दिसतात, ओके, समजा हे 2 क्रोमोझोम्स आहेत. हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यामध्ये हे सिस्टर क्रोमॅटिड्स आणि हे सिस्टर क्रोमॅटिड्स, पण हे 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. तर पॅचेटिन स्टेजमध्ये ज्यावेळेस क्रोमोझोम्स एंट्री करतात किंवा त्याच्यामध्ये काय चेंज होतो त्या स्टेजमध्ये, तर 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे एकमेकावरती ओव्हरलॅप होतात. एकमेकावरती ओव्हरलॅप होत असताना हा स्ट्रक्चर आपल्याला एक्स टाईप दिसतोय. काय दिसतोय? एक्स शेपमध्ये दिसतोय. पण जनरली पॅचेटिन स्टेजमध्ये क्रॉसिंग ओव्हर किंवा चाइज्मा फॉर्मेशन ज्यावेळेस आपल्याला दिसतं त्यावेळेस मात्र काय झालं पाहिजे तर हे 2 जे आहे स्ट्रक्चर ते पूर्णपणे फ्यूज झाले पाहिजेत. पण नॉन सिस्टर क्रोमॅटिन किंवा पॅचेटिन स्टेजमध्ये हे 2 स्ट्रक्चर फक्त एकमेकावरती असताना आपल्याला दिसतात, पण एकमेकाला अटॅच आहेत का? नाही. ह्या फेजमध्ये जर बघितलं तर ते आपल्याला कसे दिसतात? क्रॉस स्ट्रक्चरमध्ये दिसत आहेत किंवा एक्स फॉर्ममध्ये दिसत आहेत. पण ज्यावेळेस आपण या अँगलनी पाहतो त्यावेळेस ते आपल्याला काय दिसतात? सेपरेट दिसत आहेत. पण जनरली ज्यावेळेस हे स्ट्रक्चर एकमेकावरती फ्यूज होतील त्यावेळेस ते आपल्याला काय दिसतील? चाइज्मा फॉर्मेशनमध्ये दिसतील. इथे चाइज्मा फॉर्म होतोय पण पूर्णपणे क्लिअरली नाही आहे. तर ज्यावेळेस सेपरेट होईल किंवा फ्यूज होईल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? चाइज्मा फॉर्मेशन. तर इथे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकावरती ओव्हरलॅप होतात, तर याला आपण काय म्हणतो? चाइज्मॅटा. चाइज्मॅटा. तर 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड हे एकमेकावरती फ्यूज झालेले. ओके, तर इथे जो आहे तो रिकॉम्बिनेशन प्रोसेस होते. रिकॉम्बिनेज एन्झाईम जो आहे तो इथे प्रेझेंट असतो आणि तो एकमेकाचे जे काही मटेरियल आहे ते सेपरेट करतो. पण इथे मात्र ते फक्त एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले आहेत. तर याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आले. एक जे काही बायव्हॅलंट होते ते आपल्याला इथे टेट्राव्हॅलंट क्लिअरली अपिअरन्समध्ये दिसतात. सेकंड, याच्यामध्ये जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स होते, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन इथे आपल्याला एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर दिसते ज्याला आपण चाइज्मा फॉर्मेशन म्हणतो. तर इथे जे दोन्हीच्या मध्ये जो स्पेस दिसतोय याला काय म्हणतात? सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. तर झायगोटिन स्टेजमध्ये 2 मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम ज्यावेळेस एकमेकाच्या सोबत येतात त्यावेळेस तो जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो? सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स किंवा त्यालाच आपण सिनॅप्सिस म्हणतो. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. झायगोटिन स्टेजमध्ये 2 मॅटर्नल किंवा पॅटर्नल क्रोमोझोम्समध्ये काय होतात? क्रोमॅटिड्समध्ये एक पर्टिक्युलर स्पेस दिसतो. जो पर्टिक्युलर स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो? सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. आणि हा सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स म्हणजेच सिनॅप्सिस. आणि हा जो आहे तो इथे पर्टिक्युलर शेप जात असताना तोच डिस्टन्स मेंटेन करतात आणि जे काही स्ट्रक्चर आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड ते एकमेकावरती ओव्हरलॅप होतात ज्याला आपण चाइज्मॅटा असे म्हणतो. आता पॅचेटिन स्टेजमध्ये लक्षात आलं स्ट्रक्चर आपल्याला टेट्रॉड फॉर्ममध्ये दिसतंय आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकावरती ओव्हर होऊन आपल्याला चाइज्मा फॉर्मेशन करताना पॅचेटिन नंतर आपण पाहणार आहोत डिप्लोटिन. तर डिप्लोटिन जी स्टेज आहे ज्याच्यामध्ये काय चेंजेस होतात तर पॅचेटिन म्हणजे जे काही स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय म्हणजे काय तर इथे रिकॉम्बिनेशन ज्यालाच आपण क्रॉसिंग ओव्हर एकमेकाला क्रॉस करतात म्हणून याला आपण काय म्हणतो क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन. ओके, तर ही प्रोसेस होते चाइज्मॅटा फॉर्मेशन होतं. हा आहे पॅचेटिन स्टेज. पॅचेटिन स्टेज नंतर आहे डिप्लोटिन. डिप्लोटिन स्टेजमध्ये जनरली जे स्ट्रक्चर फॉर्म होते किंवा ज्याला आपण स्ट्रक्चर पाहतोय त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात तर पॅचेटिनमधला न्यूक्लिअर मेम्ब्रेन जशाच तसा आहे. सेंट्रोझोम्स प्रेझेंट आहे, सेंट्रिओल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर मध्ये जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय याच्यामध्ये काही चेंजेस होतात. तर डिप्लोटिन स्टेजमध्ये काय होतं तर
हा दोन्हीच्या मधला जो स्पेस आहे ज्याला आपण सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स म्हणतो. सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स म्हणतो. हा डिसअपियर होतो. हा डिसअपियर होतोय. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे तो सेपरेट होतो. त्याच्यामुळे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स हा डिसअपियर होतो. त्यालाच आपण डिसिनॅप्सिस असं म्हणतो. ओके. फर्स्ट चेंज जे काही क्रोमोझोमच्या मध्ये जो काही सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे तो तयार कुठे झाला होता? झायगोटिन स्टेजमध्ये. सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स कुठे फॉर्म होतो? झायगोटिन स्टेजमध्ये. बरोबर आहे. आणि डिप्लोटिन स्टेजमध्ये सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स हा डिसअपियर होतो ज्याला आपण डिसिनॅप्सिस म्हणतो आणि इथे झायगोटिनमध्ये सिनॅप्सिस म्हणतो. ओके. इथे डिसिनॅप्सिस होतं आणि ते दोन्ही सेपरेट होतात. आणि हे जे क्रॉसिंग ओव्हर चाइजमॅटा फॉर्मेशन आहे ते पूर्णपणे आपल्याला दिसतं. ओके. तर जे काही क्रॉसिंग ओव्हर आहे याच्यामध्ये सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स हा डिसअपियर होतोय. सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स डिसअपियर झाला ज्याला आपण डिसिनॅप्सिस म्हणतो. आणि जे काही चाइजमॅटा फॉर्मेशन आहे याच्यामधलं स्ट्रक्चर जे काही क्रॉसिंग ओव्हर ज्याला आपण रिकॉम्बिनेशन म्हणतो तो पूर्णपणे फ्यूज होतोय आणि ते स्ट्रक्चर आपल्याला क्लिअरली अपियर होतं इथे. कुठे? डिप्लोटिन स्टेजमध्ये. ओके. याच्यामध्ये जास्त काही होत नाही आहे. जे पर्टिक्युलर चेंजेस आहेत त्याच्यामध्ये 1 ते 2 चेंजेस आपल्याला इथे दिसतात. एक, जो काही झायगोटिन स्टेजमध्ये तयार झालेला सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आहे तो डिसअपियर होतोय ज्याला आपण डिसिनॅप्सिस म्हणतोय. आणि हा जो चाइजमॅटा फॉर्मेशन आहे तो पूर्णपणे आपल्याला इथे क्लिअरली दिसतोय. तर डिप्लोटिन स्टेज नंतर येतो डायकायनेसिस. डायकायनेसिस हा प्रोफेजमधील सर्वात लास्ट स्टेज आहे. प्रोफेज फर्स्टमधली सर्वात लास्ट स्टेज आहे डायकायनेसिस. तर डायकायनेसिस, डाय मीन्स टू, कायनेसिस मीन्स न्यूक्लियस, डिव्हिजन. ओके. टू डिव्हिजन. तर नेमकं याच्यामध्ये काय डिवाइड्स होतात आणि काय आपल्याला इथे दिसतं? तर जो काही डिप्लोटिन स्टेजमधला स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय चेंजेस होतात? तर एक, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा डिसअपियर व्हायला लागतो. कारण की आपल्याला माहीत आहे प्रोफेज फर्स्टमध्ये जे काही चेंजेस आपण बघतो तर प्रोफेजमध्ये जनरली काय होतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा डिसअपियर होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला लागतो. त्याच्यानंतर जे काही सेंट्रिओल्स आहेत ते काय होतात? एकमेकापासून सेपरेट व्हायला लागतात आणि स्पिंडल फॉर्मेशन फॉर्म करतात. ओके. तर स्पिंडल फायबर फॉर्म होतोय. स्पिंडल फायबर फॉर्मेशन आणि सेंट्रिओल्स हे काय होत आहेत? सेपरेट होत आहेत. अटॅच टू अपोजिट पोल. ओके. हे दोन मेन प्रोफेजमधले चेंजेस लक्षात आले. तर मध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याचं काय होतं? क्रोमॅटिन फायबरचं किंवा क्रोमोझोमचं काय स्ट्रक्चर आहे? तर इथे चाइजमा फॉर्मेशन झालेलं आहे. बरोबर आहे. तर हा जो काही चाइजमॅटा फॉर्मेशन आहे तो काय होतो? तर हा जो चाइजमॅटा फॉर्मेशन आहे ज्यावेळेस सेंट्रिओलपासून ज्यावेळेस क्रोमोझोमचे लेंथ जेवढे लेंथ असेल तेवढ्या स्ट्रक्चरपर्यंत हा स्प्लिट होतो आणि तो सेपरेट होतोय. आणि ज्यावेळेस सेपरेट होतो त्यावेळेस इथे अटॅच झालेले जे काही पार्टिकल्स असतील किंवा जो काही पार्ट आहे तो काय होतो? या क्रोमोझोमचा नॉन सिस्टर क्रोमॅटिडचा एक्सचेंज होतोय. ओके. म्हणजे या क्रोमॅटिडचा या नॉन सिस्टरकडे आणि या नॉन सिस्टरचा या नॉन सिस्टरकडे. पण रिकॉम्बिनेशन प्रोसेसमध्ये रिकॉम्बिनेज एन्झाईम थ्रू हे दोन्ही कट होतात आणि ज्यावेळेस लिगेज एन्झाईम होतो त्यावेळेस ते अटॅच होतात. म्हणजे काय? तर इथे जो चाइजमा फॉर्मेशन झालेला आहे
याचं दोन्हीचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर हे आपल्याला असं दिसतंय, बरोबर आहे. ज्यावेळेस हे स्प्लिट्स होतील म्हणजे रिकॉम्बिनेज एन्झाईम यांना काय करेल, कट करेल म्हणजे काय, तर त्यावेळेस ते स्प्लिट्स होतील. कारण की क्रोमोझोम ज्यावेळेस एक्सचेंज होतात किंवा डायकायनेसिसमध्ये येतात त्यावेळेस त्यांचं डिव्हिजन होतं, तर जे काही क्रॉसिंग ओव्हर झालेला पार्ट आहे तो डिवाइड होतो. तर यावेळेस इथे रिकॉम्बिनेज एन्झाईम प्रेझेंट असतो, त्यावेळेस हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला सेपरेट होताना कसं दिसेल, तर हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे डार्क दिसेल आणि हा जो पार्ट आहे तो या क्रोमोझोमचा दिसेल आणि इकडे क्रॉसिंग झालेला पार्ट मात्र असा दिसेल. तर इथे जो पॉइंट दिसतोय तुम्हाला, या क्रोमोझोमचा इथे आलाय आणि या क्रोमोझोमचा इथे गेलाय, तर हा जो काही पार्ट दिसतोय म्हणजेच काय, जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते काय झालेलं आहे, एक्सचेंज झालेलं आहे. या क्रोमोझोममध्ये आणि या क्रोमोझोममध्ये काय झालेलं आहे, दोन्हीमधील जेनेटिक मटेरियल हे एक्सचेंज झालेलं आहे. ओके, तर इथे आपल्याला हे स्ट्रक्चर स्प्लिट्स होताना दिसतंय. चाइजमॅटा फॉर्मेशन हा तिथून रिमूव्ह होतो आणि यालाच काय म्हणतात, जिथून चाइजमॅटा रिप्लेस होतात त्याला टर्मिनलायझेशन म्हणतात. टर्मिनेशन प्रोसेसमध्ये इथे आपल्याला स्ट्रक्चर कसं दिसेल, मग क्रोमोझोमचं जेनेटिक मटेरियल काय होईल, एक्सचेंज होईल. तर इथे येईल या क्रोमॅटिडचा पार्ट आणि इथे येईल या क्रोमॅटिडचा पार्ट. तर इथे आपल्याला जे स्ट्रक्चर दिसते ते स्ट्रक्चर कसं आहे, तर दोन्हीमधलं जेनेटिक मटेरियल हे काय झालेलं आहे, एक्सचेंज झालेलं आहे. तर हा आहे डायकायनेसिस. डायकायनेसिस हा प्रोफेजमधला सर्वात लास्ट फेज आहे. म्हणजे इथे प्रोफेज काय होतोय, एंड होतोय आणि प्रोफेज एंड होत असताना आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होतो आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन होतं आणि दोन सेंट्रिओल्स हे काय होतात, एकमेकांपासून अपोजिट पोलला अट्रॅक्ट होतात. ओके, तर हा झाला प्रोफेजमध्ये 5ही स्टेप. डायकायनेसिसच्या नंतर जो पार्ट येतो तो आहे मेटाफेज फर्स्ट. कारण की डायकायनेसिस हा प्रोफेज फर्स्ट मधला सर्वात लास्ट फेज आहे. म्हणजेच इथे प्रोफेज फर्स्ट हा एंड होतो, तर आता जो स्टार्ट होतोय तो आहे मेटाफेज फर्स्ट. म्हणजे आपण लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डायकायनेसिस आणि डिप्लोटीन आणि डायकायनेसिस 5ही स्टेजेस बघितले. तर प्रोफेज हा कंप्लीट झाला. आता सेकंड आहे मेटाफेज. तर प्रोफेजमध्ये सर्वात चेंज जो लास्ट चेंज झालेला आहे किंवा लास्ट स्टेज आहे ती आपण पाहिली. आता डायकायनेसिस म्हणजेच प्रोफेज फर्स्टमधली लास्ट स्टेज. याच्यानंतर ही सेल कुठे जाते, मेटाफेज फर्स्टमध्ये जाते, बरोबर आहे. तर मेटाफेज फर्स्टमध्ये जात असताना मी या साईडला शिफ्ट करून डायग्राम काढते. तर डायकायनेसिस आणि मेटाफेज फर्स्टमध्ये काय काय चेंजेस होतात, तर एक माहिती आपल्याला, मेटाफेज आपण त्या स्ट्रक्चरला म्हणतो जिथे जे काही क्रोमोझोम आहेत ते इक्वेटोरियल प्लेनला अरेंज होतात. तर इथे बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा पूर्णपणे डिसअपियर झालेला आहे. हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा पूर्णपणे इथे डिसअपियर होतो आणि दोन जे आपल्याला सेंट्रिओल्स दिसतात ते काय होतात, अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट होत आहेत. ॲस्टर रेज, सेंट्रिओल्स. ओके, याला ॲस्टर रेज म्हणतो, सेंट्रिओल्स. आणि हे काय असतात, एकमेकाला कनेक्ट असतात स्पिंडल फायबरने. कशाने कनेक्ट आहेत, स्पिंडल फायबरने. आणि स्पिंडल फायबरनी अटॅच आहेत. त्याचबरोबर हे जे काही क्रोमॅटिड्स आहेत किंवा क्रोमोझोम्स आहेत ती इथे काय असतात, इक्वेटोरियल प्लेनला अरेंज असतात. ओके, तर इथे मात्र जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते एकमेकाला अटॅच दिसतील. हे स्ट्रक्चर जे की आपण
पूर्ण डार्क केलेलं आहे आणि हे स्ट्रक्चर एक जो पार्ट आहे तो मात्र एक्सचेंज मटेरियलचा आहे, जो की जेनेटिक मटेरियल इथे काय झालेलं आहे, एक्सचेंज झालेलं आहे. इथे सुद्धा इथे सुद्धा काय झालेलं आहे, एक जो पार्ट आहे तो जेनेटिक मटेरियल एक्सचेंज आहे. ज्यावेळेस आपण मायटोसिसमध्ये स्ट्रक्चर बघितलं त्यावेळेस प्रत्येक स्ट्रक्चर हा सिंगली काय झालेला होता, एकमेकासोबत अरेंज झालेला होता इक्वेटोरियल प्लेनना. बरोबर आहे. याच टाईपमध्ये आपण स्ट्रक्चर बघितलं होतं, पण इथे सिंगली अरेंज होते. पण ह्या मेटाफेजमध्ये जर बघितलं तर जे काही मॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकासोबतच काय असतात, इक्वेटोरियल प्लेनला अरेंज असतात. इथे काय काय चेंजेस झाले, एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झाला, जे काही दोन सेंट्रिओल्स आहेत ते अपोजिट पोलला अट्रॅक्ट झाले आणि तिथून त्यांनी स्पिंडल फायबर फॉर्मेशन अरेंज केलं आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन जे झालेलं आहे ते स्पिंडल फायबर्समध्ये इक्वेटोरियल प्लेनला आपल्याला क्रोमोझोम्स अरेंज झालेले दिसत आहेत. आता हा झाला मेटाफेज. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की इथे ज्यावेळेस तुम्ही स्पिंडल फायबर बघताय, हा एक स्ट्रक्चर आहे, हे एक स्ट्रक्चर आहे. ओके. त्यावेळेस स्पिंडल फायबर फॉर्मेशन इथे कुठेच तुम्हाला स्पिंडल फायबर दिसत नाहीये. का? कारण की स्पिंडल फायबर हे प्रत्येक सेंट्रिओलला अपोजिट पोलच्या स्पिंडल फायबरनी अरेंज झालेलं आहे. ओके. इथे कुठे स्पिंडल फायबर नाही आहे. पण ज्यावेळेस आपण सिंगल मेटाफेजमध्ये पाहिलं होतं त्यावेळेस दोन्ही साईडला काय होते, स्पिंडल फायबर्स हे अटॅच होते आणि ते एकमेकाकडे ओढले जायचे. ओके. पण इथे काय, सेपरेट क्रोमोझोम हा सेपरेट स्पिंडल फायबरनी अटॅच आहे. ओके. तर हे कुठे आहे, मेटाफेजमध्ये. आता मेटाफेज फर्स्ट नंतर तो कुठे जातो, ॲनाफेज फर्स्टमध्ये जातो. ॲनाफेज फर्स्टमध्ये नेमकं काय होतं, पर्टिक्युलर चेंज जो आहे तो काय आहे, तर ॲनाफेजमध्ये दोन स्पिंडल फायबर हे अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट करतात. ओके. इथे आहेत सेंट्रिओल जे की अपोजिट पोलकडे आहेत, त्यांनी स्पिंडल फायबर फॉर्म केलेला आहे आणि स्पिंडल फायबरमध्ये आपल्याला क्रोमोझोम अटॅच आहे. बरोबर आहे. क्रोमोझोम जे अटॅच आहेत ते काय होतात, अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट होतात. अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट होत असताना या दोन्हीला कुठेच एकमेकासोबत अटॅचमेंट नाही आहे. तर हा जो सेंट्रिओल आहे तो काय करेल, या क्रोमोझोमला या साईडला पुल करेल आणि या क्रोमोझोमला हा सेंट्रिओल या साईडला पुल करेल. ओके. म्हणजे काय होईल, तर ज्यावेळेस आपण पाहिलं होतं मेटाफेजमध्ये तर हे काय होतील, इथून स्प्लिट झाले होते आणि सेपरेट स्ट्रक्चर हा आर्म हा सेपरेट झाला होता. का? कारण की दोन्ही साईडनी काय होते, स्पिंडल फायबर्स हे अटॅच होते. पण इथे दोन्ही साईडनी स्पिंडल फायबर अटॅच नाही आहेत, सेपरेट क्रोमोझोम हा सेपरेट स्पिंडल फायबर सोबत अटॅच आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तो ॲनाफेजमध्ये ते अपोजिट पोलला अट्रॅक्ट होतील त्यावेळेस सेपरेट क्रोमोझोम हा अट्रॅक्ट होईल. तर या पोलकडे दोन क्रोमोझोम्स हे अट्रॅक्ट होतील, जे की हा या साईड हा या साईडला, म्हणजे हे दोन वरच्या पोलकडे अट्रॅक्ट होतील. आणि हे जे दोन आहेत ते अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट होतील. ओके. म्हणजे ॲनाफेजमध्ये काय झालं, तर दोन क्रोमोझोम हे त्या साईडला अटॅच झाले आणि दोन क्रोमोझोम या साईडला अटॅच झाले. म्हणजे काय, तर ॲनाफेजमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन का म्हणतात. ओके. कारण की इथे काय झाले, 4 क्रोमोझोम्सचे 2 क्रोमोझोम्समध्ये डिवायडेशन झालं. तर 2 क्रोमोझोम्स हे वरच्या साईडला गेले, 2 क्रोमोझोम्स हे खालच्या साईडला गेले. म्हणजे इथे काय होतं आहे, रिडक्शन होतं आहे. म्हणून मिओसिसला काय म्हणतात, रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात. ओके. तर इथे पूर्ण एक क्रोमोझोम हा अट्रॅक्ट होतो. इथे क्रोमोझोममधला एक क्रोमॅटिड फायबर अट्रॅक्ट होत नाही. कारण की आपण बघितलं
इथे जे आहे ते स्प्लिट्स होऊन ते सेपरेट होतात, पण इथे अपोजिट सेपरेट पोलला सेपरेट स्पिंडल फायबरनी सेपरेट सेंट्रिओल अटॅच आहे, त्याच्यामुळे ते सेपरेटली काय होतील, पुल केले जातील. ओके, तर ॲनाफेजमध्ये काय होतं, अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट केले जातात. तर ॲनाफेज नंतर येतो टिलोफेज. तर टिलोफेजमध्ये काय काय चेंजेस होतात, तर हा आहे ॲनाफेज फर्स्ट. आता पाहणार आहोत टिलोफेज फर्स्ट. आणि टिलोफेज हा लास्ट फेज आहे कॅरिओकायनेसिस फर्स्टचा. तर टिलोफेजमध्ये काय होतं, जे काही स्ट्रक्चर ॲनाफेजमध्ये अट्रॅक्ट केलेलं आहे, हा सेंट्रिओल, इथे अट्रॅक्ट झालेले 2 क्रोमोझोम्स आणि यांच्यामध्ये काय होतं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा फॉर्म होतो. इथे सुद्धा आपल्याला ते स्ट्रक्चर दिसतील. आणि इथे सुद्धा स्ट्रक्चर दिसेल आणि याच्या साईडनी काय होईल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होईल आणि इथून आपल्याला सायटोकायनेसिस फॉर्म होतानाचा स्ट्रक्चर इथे दिसेल. तर टिलोफेजमध्ये जनरली काय झालं, तर जे काही क्रोमोझोम ॲनाफेजमध्ये अपोजिट पोलला अट्रॅक्ट झाले होते ते पूर्णपणे एका पर्टिक्युलर एका पोलकडे येतात आणि तिथून एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होतो. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होणे किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झाला त्यावेळेस काय होतं, तर पूर्णपणे कॅरिओकायनेसिस कंप्लीट होतो. कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय, न्यूक्लिअर डिव्हिजन. एक न्यूक्लियसचे इथे 2 न्यूक्लियस तयार झाले, तर त्याला आपण काय म्हणतो, टिलोफेज फर्स्ट. टिलोफेज किंवा कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाल्याच्या नंतर सेल जो आहे तो कुठे जातो, तर सायटोकायनेसिसमधून. सायटोकायनेसिस आपण कशाला म्हणतो, तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. तर इथे कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं टिलोफेज. आता इथे जाईल सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजेच काय, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. तर हा जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपल्याला दिसतोय, पर्टिक्युलर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि इथून जो आहे हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो फोल्ड फॉर्म करेल आणि ते फोल्ड एकमेकाला अटॅच होऊन तिथे काय होतील, कट होतील आणि इथे 2 सेलमध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसेल. इथे आपल्याला 2 स्ट्रक्चर फॉर्म होताना दिसतील. 2 सेल हे सेपरेट झाले. इथे सेंट्रिओल आहे. ओके, सायटोकायनेसिसमध्ये सेल्स हे डिवाइड झाले, म्हणजे एक फर्स्ट मियोटिक डिव्हिजन इथे कंप्लीट होते. तर काय, तर एका सेल्सपासून, एका पॅरेंट सेलपासून 2 डॉटर सेल तयार होणे आणि 2 डॉटर सेलमध्ये हा डिप्लॉइड सेल होता. इथे आपण टोटल 4 क्रोमोझोम्स बघितले होते, बरोबर आहे. किती होते, एका सेलमध्ये 4 क्रोमोझोम्स होते. पण ज्यावेळेस डॉटर सेल पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला एन फॉर्म म्हणजे 2 क्रोमोझोम्स इथे दिसत आहेत. पॅरेंट हा डॉटर सेल सारखा नाही किंवा डॉटर सेल्स हे पॅरेंट सेल सारखे नाही आहेत, त्याच्यामुळे यांना आपण काय म्हणतो, डिसिमिलर किंवा हेट्रोटायपिक डिव्हिजन म्हणतो. ज्यावेळेस सायटोकायनेसिसमध्ये सेल्स आले त्यावेळेस त्यांनी काय केलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन पूर्णपणे फोल्ड करून तिथून तो स्वतःला ब्रेक करून घेतला, सेपरेट 2 सेल्स फॉर्म झाले. त्याच्यानंतर सायटोकायनेसिसचं आणखीन एक मेन फंक्शन आहे, सायटोकायनेसिस फर्स्ट. ओके, मियोटिक डिव्हिजन फर्स्टमध्ये सायटोकायनेसिस फर्स्ट येतो. तर सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये आपल्याला काय दिसते, तर इथे ज्यावेळेस सेल डिवाइड्स होतात त्यावेळेस हे जे सेल्स आहेत तिथे आणखीन एक मेन फंक्शन किंवा एक मेन पार्ट आहे, तो म्हणजे जे काही सेल्स फॉर्म झालेले आहेत ते इथे रेस्टिंग फेजमध्ये असतात. काही काळासाठी ते इथे रेस्ट करतात. तर याला आपण काय म्हणतो, इंटरकायनेसिस किंवा इंटरफेज.
सायटोकायनेसिस फर्स्टला आणखीन एक नाव आहे, ते आहे इंटरकायनेसिस किंवा इंटरफेज. कारण की ज्यावेळेस दोन सेल्स फॉर्म झाले त्यावेळेस ते इथे रेस्ट करतील. का? कारण की ज्यावेळेस फर्स्ट मिओटिक डिव्हिजनसाठी ज्यावेळेस सेल येतो त्यावेळेस तो इंटरफेज कंप्लीट करून येतो. म्हणजे काय? G1 S आणि G2 कंप्लीट करून येतो. G1 S आणि G2 ज्यावेळेस कंप्लीट करतो त्यावेळेस तो प्रिपरेटरी मटेरियल फॉर्म करून येतोय सेल डिव्हिजनसाठी M फेजमध्ये. पण ज्यावेळेस तो M फेजमध्ये आला त्याच्याकडे प्रिपरेटरी मटेरियल होतं आणि ते प्रिपरेटरी मटेरियल त्याने डिवाइड केलं मिओटिक सेल डिव्हिजन फर्स्टमध्ये. ओके, मग आता हे जे काही सेल्स फॉर्म झालेले आहेत ते न्यूली फॉर्म झालेले सेल्स आहेत. यांच्याकडे प्रिपरेटरी मटेरियल नाही आहे आणि यांना पुढे मिओटिक सेल डिव्हिजनमध्ये प्रत्येक डॉटर सेल पुन्हा काय करणार आहे? 2 सेल्स फॉर्म करणार आहे. बरोबर आहे. तेव्हाच मिओसिस कंप्लीट होईल. कारण की मिओसिसमध्ये एक पॅरेंट सेल 4 डॉटर सेल्स तयार करतो. आता फक्त 2 डॉटर सेल्स तयार झालेत आणि एक डॉटर सेल पुन्हा 2 डॉटर सेल्स तयार करतो. तर आता यांच्याकडे कुठेच प्रिपरेटरी मटेरियल नाही आहे. कारण की हे जे तयार झालेले आहेत ते अगोदरच्या पॅरेंट सेलनी फॉर्म केलेल्या प्रिपरेटरी मटेरियलला यूज करून ते इथंपर्यंत आलेत. आता याच्यानंतर तेव्हा यांना पुढे 2 डॉटर सेल्स तयार करायचे तर यांच्याकडे प्रिपरेटरी मटेरियल पाहिजे. तर हे सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये काही काळासाठी काय असतात? रेस्ट फेजमध्ये असतात, ज्यालाच आपण इंटरकायनेसिस म्हणतो. परंतु इथल्या इंटरकायनेसिसमध्ये यस फेज हा नसतो. इथे DNA रिप्लिकेशन होत नाही. इथे फक्त ग्रोथ होतो. जी फेज असते, यस फेज तिथे प्रेझेंट नसते. कारण की एक वेळेस DNA रिप्लिकेशन झाल्याच्या नंतर सेकंड रेस्टिंग फेजमध्ये तो DNA रिप्लिकेशन करत नाही. तर इथल्या म्हणजे सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये जो काही सेल्स फॉर्म झालेले आहेत ते रेस्टिंग फेजमध्ये इथेच असतात. पण इथे रेस्टिंग फेजमध्ये असताना म्हणजेच इंटरकायनेसिस प्रोसेसमध्ये असताना इथे एस फेज नसतो. म्हणजे इथे DNA रिप्लिकेशन डबल टाइम्स होत नाही, कारण अगोदरच्याच वेळेस ते DNA रिप्लिकेशन झालेलं आहे. तर आता इथे ते काय करतील? प्रिपरेटरी मटेरियल तयार करतील. आणि आपण इंटरफेज ही पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेली आहे, त्याच्यामुळे इथे जे काही ऑर्गॅनल्स आहेत ते पुन्हा डुप्लिकेट्स होतील. सेल जो आहे स्वतःचा साईज वाढवून घेईल. त्याच्यानंतर जे काही एन्झाईम्स आहेत तो फॉर्म करेल, प्रोटीन सिंथेसिस करेल आणि त्यानंतर तो कुठे जाईल? तर मिओटिक सेकंडमध्ये, मिओटिक डिव्हिजन सेकंडमध्ये. ओके, तर मिओटिक डिव्हिजन सेकंड काय आहे हे आपण